खासदार संजय राऊत बोलत होते। यानंतर आपण पटकन वेगवान अशा पद्धतीने या घडीच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। पाहूयात 100 हेडलाईन्स। मनसेच्या केंद्रीय समितीची आज बैठक। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत मनसे मुंबई शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष यांची शिवतीर्थावरती बैठक होणार। मुंबईच्या गिरगाव आणि दादर परिसरामध्ये पुन्हा लागले राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे बॅनर्स। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काका पुतण्यांचे एकत्रित फोटो बॅनर्सवरती झळकले। मुंबईशिवाय ठाण्यामध्येही काका पुतण्याचे एकत्रित बॅनर्स। महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्या पिढ्या समर्पित करणार नाव ठाकरे अशा आशयाचे बॅनर्स। शिवसेना भवनापाठोपाठ आता राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाच्या बाहेरही राज आणि आदित्य ठाकरेंचा एकत्र बॅनर। दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर। नाशिकमध्येही आदित्य आणि राज ठाकरेंना एकत्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची मागणी। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता। अजित पवारांकडे 21 पैकी 6 जागा शरद पवार गटाने मागितल्याची सूत्रांची माहिती। त्यामुळे अजित पवार 6 पैकी किती जागा देतात याकडे लक्ष। लोकसभा निवडणुकीमध्ये जे पक्ष महाविकास आघाडीमध्ये एकत्र लढले त्यांच्यापैकी एकाने विधानसभेत फायदा करून घेतला। आमदार रोहित पवारांचा रोष कुणावरती? चर्चांना उधाण। सत्तेसाठी विचार बदलला तर मग विचारासाठी कोण लढणार? रोहित पवारांचा सवाल। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार ऍक्टिव्ह मोडवरती। पक्षाचं मुंबईमध्ये संकल्प शिबिर। 15 जूनला घाटकोपरमधल्या भानुशाली वाडी सभागृहामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता। प्रभाग रचनेच्या 7 टप्प्यातली प्रक्रिया 2.5 ते 3 महिन्यांमध्ये पूर्ण होईल आणि प्रभाग रचनांची प्रक्रिया सप्टेंबर सुरुवातीला पूर्ण होण्याची शक्यता आहे। प्रभाग रचनेमध्ये सरकार पक्षाचे लोक मनमानी करतील। सामना अग्रलेखातनं ही भीती व्यक्त। सर्वच महापालिकांमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य यावयासाठी धडपड सुरू आहे। सामनाच्या अग्रलेखातनं आरोप। यानंतर एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा।